नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता हा पावसाळा सुरू आहे. पावसाळा सुरू असल्यामुळं जर आपण लसोटा किंवा त्याच्या अगोदर कोणती मेडिसिन देणार असेल तर मित्रांनो हे जे एक तुम्हाला औषधी सांगणार आहे ते अगोदर एक दिवस आपल्याला देणं खूप जास्त गरजेचे आहे. कारण का बघा हे औषधी का बरं देणं गरजेचे आहे. बघा हे जे खाली पाणी वगैरे हे जो पत्ता वगैरे दिसत आहे किंवा हे खराब पाणी दिसत आहे, तर मित्रांनो हे जे खराब पाणी वगैरे दिसत आहे याच्यामध्ये मित्रांनो आपल्या कोंबड्याला जास्तीत जास्त जंतनाशक मित्रांनो खूप जास्त महत्त्वाचे आपलं कोंबडी पालनमध्ये. कारण का बघा आता जर तुम्हाला दाखवलं असतं बघा इथे याची जे विष्ट आहे याच्यामध्ये मित्रांनो थोडा मला अडा दिसत होत्या. तर मित्रांनो मला कन्फर्मेशन झालं की याच्या अंदर आपल्याला जंतनाशक आपल्याला सुरू करावं लागतं. बघा आता हे पिल्ले आहे ह्या रूममध्ये तुम्हाला दिसत होतं, ह्या पण रूममध्ये मित्रांनो आपण जंतनाशक द्यायचं. कारण का बघा हे पिल्ले असल्यामुळे खालचे काही पण खाते, त्याच्यामुळे मित्रांनो त्याच्या पोटात अडे तयार होण्याचे कारण जास्तीत जास्त वाढू शकते. तर त्याच्यामुळे मित्रांनो कसं आपलं जंतनाशक पण कंटिन्यू आपल्या फार्मवर सुरू ठेवावं लागते. बघा एक लसोटा किंवा हे खराब पाणी, बघा ह्या खराब पाण्यात तुम्हाला पण माहिती आहे किती जंत असेल तर मित्रांनो हे तेच पाणी पिते. तुम्ही किती म्हटलं तरी आपण किती छान स्वच्छ पाणी ठेवायचा प्रयत्न केला आपल्या फार्ममध्ये, पण मित्रांनो आपल्यासाठी एक प्लस पॉईंट असा राहते की बघा ते अंदर गेल्यानंतर जे आहे त्या मित्रांनो आपण ठेवलेलंच पाणी पितात. त्याच्यामुळे मित्रांनो जे जंतनाशक असलं आहे बघा त्या कसं पिऊन राहिला पाणी, तर मित्रांनो जंतनाशक असल्यामुळे कसं होते आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होते. मला स्वतःच्या अनुभवातून सांगतो मित्रांनो की मी जंतनाशक खूप जास्त फायद्याचं आहे आपल्या फार्ममध्ये. आता त्याच्यानंतर चला मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर त्याचा वापर कसा करायचा आणि त्याचा रेट काय नंतर त्याचं प्रमाण काय, ह्या तीनही वस्तू तुम्हाला याच्यामध्ये सांगतो मी मित्रांनो. बघा हे आहे जंतनाशक, हे मित्रांनो तुम्हाला आसपास कोणत्या आपल्या फार्मसीमध्ये वगैरे भेटून जाईल. हे मित्रांनो जंतनाशक आहे. त्यानंतर मित्रांनो जंतनाशक देण्याच्या अगोदर काय करायचं, आपले भांडे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि स्वच्छ पांढरं पाणी भरून घ्यायचं, जेणेकरून मित्रांनो हे जंतनाशक असल्यामुळे कसं आहे हे स्वच्छ पाण्यात दिलं तेवढाच आपल्याला चांगला असर मिळेल याच्यावाला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मित्रांनो मेन आता याचं दुसरं कारण असं आहे का मित्रांनो ह्याची MRP आहे मित्रांनो 395 रुपये. तर मित्रांनो हे आपल्याला डिस्काउंट वगैरे करून हे 300 रुपयात आलेलं आहे मला. मित्रांनो याच्या प्रमाणाचं खूप काही टेन्शनचं प्रमाण नाही आहे. हे बघा हे पिल्ल्यांचे भांडे आहे आपले आणि हे मोठ्या कोंबड्याचे. पिल्ल्याला पण आपण जंतनाशक द्यायचं, कारण का मी 1-2 दिवसात आपल्या फार्मवर लसोटा करणार आहोत मित्रांनो. लसोटा करणार आहोत त्याच्या अगोदर मी जंतनाशक देतो कोणत्याही हालते, कारण का जे आपल्याला लसोटा वॅक्सिन आहे ते आपल्या कोंबड्याला चांगली भेटली पाहिजे. त्याच्याकरिता मित्रांनो मी जंतनाशक अगोदर देतो. मी जंतनाशक मित्रांनो लसोटाच नाही असा कोणत्याही दवाई सोडायच्या अगोदर मी आपल्या फार्ममध्ये अगोदर जंतनाशक देतो. कारण का मित्रांनो हे जास्त महाग होत नाही पण याचा फायदा जास्त होते. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला याच्यावर फायदा चांगलाच होईल. आता मित्रांनो राहिलं प्रमाण सांगितलं नसेल तर आता सांगून देतो मित्रांनो तुम्हाला. प्रमाण मित्रांनो खूप काही जास्त नाही टाकायला का त्याच्यामध्ये. प्रमाण मित्रांनो फक्त एक ml मध्ये 1 लिटर, एका लिटरमध्ये 1 ml असं म्हणून समजेल. आता हे 10 लिटरचं आहे तर मित्रांनो याच्यात तुम्ही टाका 10, याच्यात 10 आणखीन मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो 2 कारण का हे पिल्ल्यांचे भांडे असल्यामुळे 2च लिटरचे भांडे आहे, त्याच्यामुळे ते 2 टाकू शकतो. आता बघा एवढं आपल्याकडे कोंबड्या आहे तर मित्रांनो याच्या प्रमाणानुसार हे मी 1 ते 2 दिवस देईन आणि याच्यानंतर लसोटा करील. लसोटा झाल्यानंतर मित्रांनो ब्रोटॉन देणं गरजेचे आहे, कारण का ब्रोटॉन पण तेवढंच जास्त आवश्यक आहे जेवढं आपल्याला हे लसोटा. कारण का बघा मेडिसिनमुळे आपल्या लिव्हरवर जसं आपण फार्मसीत गेल्यानंतर आपल्या पण लिव्हरवर ताण येते जास्त गोळ्या खाल्ल्यामुळे, तसं ह्या कोंबड्याचा पण येते मित्रांनो. मग त्याच्यानंतर अंडे देणं कमी होते, असं हे काहीतरी खूपसे प्रमाण वाढत जाते. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या लिव्हर टॉनिक देऊन द्यायची ब्रोटॉन, त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल, मला याची गॅरंटी आहे. आणि मित्रांनो काही मदत लागल्यास आपल्या चॅनलला न संकोचता मित्रांनो न आपल्या फार्मवर येऊन तुम्ही मला नक्कीच माहिती मागू शकता. चला आता तुम्हाला आता व्हिडिओ संपतच आला आहे, मोठा व्हिडिओ बनला तरी मित्रांनो आतापर्यंत बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो हे बघा आता हे याचा कलर वगैरे सर्व दाखवून देतो. हे बघा हे पांढरा कलर राहते याच्यावाला. आता याचं माप हे जे इंजेक्शन राहते ह्या मापानं पण टाकू शकता तुम्ही, पण मला अंदाज आहे की किती टाकायचं आहे, त्याच्यामुळे मित्रांनो मी ते का अंदाजीच टाकून दाखवतो तुम्हाला. हे बघा हे 10 ml म्हणजे जास्त प्रमाण न होता. हे बघा न हे देण्या अगोदर एक काम करायचं मित्रांनो, हे थोडंसं आपलं भांडं खाली ठेवायचं. मग याच्यामध्ये हे नंतर हे दवाई टाकल्यानंतर कसं आहे हे भांडं भरून घ्यायचं, जेणेकरून काय होईल हे बघा याच्यात पण टाकून देतो आणखीन याच्यात पण टाकून देतो. ठीक आहे. हे सर्व दवाईत आपण टाकून दिली. आता याच्यानंतर तुम्ही निवांत त्याच्यात पाणी टाकून द्या आणि मित्रांनो आपल्या फार्ममध्ये ठेवून द्या. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला तर एक नक्की लाईक आणि कमेंट करून ठेवून द्या. ठीक आहे.